नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्हा परिषदेतील कामकाजात येणार पारदर्शकता आणि गतिमानता. ई टपाल प्रणालीची झाली सुरुवात. आयुष्याच्या रंगमंचावर पात्र साकारताना आपली जबाबदारी, भूमिका, कर्तव्य महत्वाचे. खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींचे प्रतिपादन. श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव आला दृष्टिक्षेपात. परडी बनवण्यात बुरुड कारागीर झाले व्यस्त, तर शहरात मंडप थाटण्यास झाली सुरुवात. आणि नवरात्र महोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत साजरा करा. पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांचे शांतता कमिटीच्या बैठकीत आवाहन. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वी ॲडव्हान्स सानुग्रह अनुदान देण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन महापालिका कामगार संघटना संघर्ष समितीच्या वतीने महापालिका आयुक्तांना देण्यात आले. शासन निर्णयाप्रमाणे महापालिकेतील सर्व खात्यातील व सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी ॲडव्हान्स म्हणून 10,000 रुपये, तसेच महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडील बालवाडी शिक्षिका, सेविका, आशा वर्कर्स आणि मानधनावरील सर्व सेवकांना दरवर्षीप्रमाणे दिवाळी सणाची ॲडव्हान्सची रक्कम मंजूर करण्यात यावी. महापालिकेतील सेवकांना शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केलेले महागाई भत्ते माहे जानेवारी 2016 ते जानेवारी 2021 पर्यंत महागाई भत्त्याचा फरक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वी द्यावा. याबरोबरच महापालिकेतील सर्व कर्मचारी, मानधनावरील सर्व कर्मचारी, बालवाडी शिक्षिका, सेविका, आशा वर्कर्स या सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाची 10,000 रुपये मंजूर करण्यात यावी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाह भत्त्यात 1,000 रुपयांची वाढ करावी. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचा मासिक पगार दिवाळीपूर्वी देण्यात यावा, अन्यथा भविष्यात कर्मचाऱ्यांना तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदन देतेवेळी संघर्ष समितीचे संस्थापक जनार्दन शिंदे, अध्यक्ष सायमन गट्टू, जनरल सेक्रेटरी चांगदेव सोनवणे, भालचंद्र साखरे, श्रीनिवास रामगल आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. आयुष्याच्या या रंगमंचावर पात्र साकारताना आपली जबाबदारी, भूमिका, कर्तव्य अचूकता आणि प्रामाणिकपणाने पार पाडावे असे आवाहन खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केले. जीवन म्हणजे एक रंगमंच आहे. या रंगमंचावर प्रत्येकाला विविध पात्र साकारायचे आहे. आयुष्याच्या या रंगमंचावर पात्र साकारताना आपली जबाबदारी व भूमिका, कर्तव्य अचूकता आणि प्रामाणिकपणाने पार पाडावी असे आवाहन खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केले. मंगळवारी पंढरपूर येथील श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालय स्वेरी कॉलेज येथे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 19व्या युवा महोत्सवाचे उद्घाटन सोलापूर लोकसभेचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभाग प्रमुख डॉक्टर गणेश चंदनशिवे, कुलसचिव योगिनी घारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत, राजाभाऊ सर्वदे, MD कमळे, डॉक्टर NB पवार, वित्त व लेखाधिकारी श्रेणीक शहा, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉक्टर मलिक रोकडे यांच्यासह युवा महोत्सव समिती सदस्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे यांनी केले, तर स्वागत प्राचार्य डॉक्टर BP रोंगे यांनी केले. खासदार डॉक्टर शिवाचार्य महास्वामी म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव हा सृजन रंगांचा उन्मेष आहे. यामध्ये युवा विद्यार्थी कलावंतांनी उन्मेषाचा जल्लोष करून आनंद लुटावा, त्याचा बेरंग होऊ नये याबाबत काळजी देखील घ्यावी. याचबरोबर जीवन जगत असताना आपले कर्तव्य आपण चोखपणे बजावण्याचे आवाहन त्यांनी केले. कुलगुरू डॉक्टर महानवर म्हणाले, भारत हा तरुणांचा देश आहे. या देशाचे भविष्य तरुणांच्या हातात आहे. तरुणांनी उज्ज्वल भारताचे स्वप्न पूर्ण करावे
आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही भारतीय लोककलेचा समावेश आहे. लोककला ही समाजात ऊर्जा निर्माण करण्याबरोबरच समाज प्रबोधन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. यंदाच्या युवा महोत्सवात प्रथमच लोककलेचा समावेश करण्यात आला आहे. सहभागी युवा विद्यार्थी कलावंतांनी चांगल्या प्रकारे सादरीकरण करावे अशा शुभेच्छा नूतन कुलगुरू डॉक्टर महानवर यांनी दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर यशपाल खेडकर यांनी केले तर आभार डॉक्टर राजेंद्र वडजे यांनी मानले. युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सुंदर अशा अदाकारी व लोकगीतांमधून विद्यार्थ्यांना भारावून टाकले. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली हे गीत सादर करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला. लोककला ही किती महत्त्वाची आहे आणि तिची जपणूक कशी झाली पाहिजे याचे महत्त्व सांगून यावेळी डॉक्टर चंदनशिवे यांनी आपल्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आदिशक्ती तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव दृष्टिक्षेपात आला असून त्याच पार्श्वभूमीवर शहरात आराधीसाठी महत्त्वाचे मानले जाणारे परडी बनवण्यात कारागीर व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. हिंदू धर्मातील महत्त्वाचा आणि पवित्र मानला जाणारा नवरात्र महोत्सव दृष्टिक्षेपात आला आहे. याच नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात तयारीची लगबग दिसून येत आहे. आदिशक्ती श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव काळात आराधींसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे परडी परसराम आणि श्री यल्लमा देवीचा झग बनवण्यात मुरुड समाजाचे कारागृह व्यस्त असल्याचे चित्र आहे. बांबूपासून सदरची परडी बनवली जात असून लहान मोठ्या आकारांमध्ये परडी उपलब्ध आहे. बांबूचे दर जरी वाढले असले तरी परडीचे दर मात्र पूर्वीप्रमाणेच 100 रुपयापर्यंत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान एक परडी बनवण्यासाठी 1 तासाचा कालावधी लागतो. यल्लमा देवीचा झग बनवण्यासाठी 1 दिवसाचा कालावधी लागतो. नवरात्र महोत्सवामध्ये या परडीला अनन्यसाधारण असे महत्त्व असून मागणी वाढल्याचे यावेळी सांगण्यात आले. सध्या नवरात्र महोत्सव आहे. आता सध्या तर आता दसऱ्यामुळं मागणी आहे परडी परसराम दोन्ही, पण भाव नाही आहे. बांबूला भाव आहे पण मानाला भाव नाही. काय परडीची किंमत आहे? परडी परसराम 100 रुपये आहे. मागणी आहे. मागणी आहे पण जास्त नाही आहे. कसं बाहेरगावचं पण यायला लागले ना माल. किती वेळ लागतंय बनवण्यासाठी परडी? एक परडी परसराम 1 तास जाते. काय विशेष महत्व आहे काय सांगाल? हे देवीचं म्हणजे कसं नवरात्रामध्ये पाहिजेच ना, परडी परसराम पाहिजे. कोण घेते हे? 9 दिवस जोगवा मागते. कोण घेते विशेष महिला? विशेष आराधी लोक घेते. परत घरगुती पण असतात ना, कोणाला पारंपरिक आहे त्यांना ती घ्यावंच लागतं. आता मागणी आहे का सध्या? आता सध्या आहे मागणी आहे. शारदीय नवरात्रोत्सव दृष्टिक्षेपात आला असून याच पार्श्वभूमीवर शहरात विविध शक्तीदेवी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने मंडप टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून येत आहे. आदिमाया आदिशक्ती श्री तुळजाभवानी मातेचा आचार्य नवरात्र महोत्सव अवघ्या 5 दिवसावर येऊन ठेपला असून या अनुषंगाने शहरामध्ये नवरात्र महोत्सवाची लगबग दिसून येत आहे. विविध शक्तीदेवी सार्वजनिक मंडळांच्या वतीने विविध ठिकाणी मंडप उभारले जात आहेत. तसेच नाविन्यपूर्ण देखावे आणि डेकोरेशन थाटले जात आहे. आदिशक्ती मातेचा नवरात्र महोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत साजरा करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले. नवरात्रोत्सव धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी शहरातील सर्व नवरात्रोत्सव मंडळे, धम्मचक्र प्रवर्तन मंडळांना उत्सव साजरा करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी. मिरवणूक सोहळ्यात पारंपरिक वाद्य वाजवावे, डीजे, लेझर शो सारख्या धोकादायक साऊंड सिस्टम्स लावू नयेत अशा सूचना मंडळांना दिल्या. यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, महापालिकेचे अधिकारी, सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बैठकीस उपस्थित होते. सार्वजनिक नवरात्रोत्सव मध्यवर्ती महामंडळाकडून विश्वस्त दिलीप कोल्हे, सुनील रसाळे, रूपा भवानी मंदिराचे ट्रस्टी मल्लीनाथ मसरे, उत्सव अध्यक्ष प्रशांत बाबर यांनी ही मिरवणूक मार्ग, रस्ते, दिवाबत्ती याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.
यावेळी सचिव दत्तात्रय मेनकुदळे, विजय पुकाळे, पूर्व विभाग मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी, पूर्व विभाग नवरात्रोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सोमनाथ बंदपट्टे, डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष शिवम सोनकांबळे, सुशील सरवदे, अरुण भालेराव यांच्यासह शहरातील सर्व नवरात्रोत्सव धम्मचक्र प्रवर्तन मंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषदेतील कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता येण्यासाठी ई टपाल प्रणालीची सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेतील कामकाजात पारदर्शकता येऊन कार्यालयीन कामात गतिमानता वाढवण्याकरता सीईओ मनीषा आव्हाडे यांनी ई टपाल प्रणाली जिल्हा परिषदेमध्ये सुरू करण्याच्या सूचना सर्व विभाग प्रमुखांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने ई टपाल प्रणाली वापरास सुरुवात करण्यात आली आहे. ई टपाल प्रणालीबाबत जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्हा परिषदेतील सर्वच विभागांना ई टपालाचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. यात बांधकाम विभाग 2, सामान्य प्रशासन विभाग आणि महिला बालकल्याण विभागाने ई टपालाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. ई टपालामुळे जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुख, कक्ष अधिकारी, अधीक्षक, विस्तार अधिकारी, क्लार्क आदी कर्मचारी काय काम करत आहेत, त्यांच्याकडे कुठली फाईल किती दिवस पेंडिंग आहे, काय त्रुटी लावल्या आहेत अशी सर्व माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ऑनलाईन कळणार आहे. त्यामुळे आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळीच फाईलींचा निपटारा करावा लागणार आहे. कामचोर, भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना यामुळे चाप बसणार आहे. येत्या काही महिन्यात सर्वच विभागांचे कामकाज ई टपालद्वारे चालणार आहे. संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग 2 यांनी अधिक माहिती देताना म्हटले आहे, ई टपाल सेवेमुळे सर्व विभागांची माहिती ऑनलाईन पाहता येणार आहे. कुठल्या विभागात फाईल किती दिवस पेंडिंग ठेवली आहे याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे एखाद्या विभागात जास्त दिवस फाईल पेंडिंग ठेवता येणार नाही. जिल्हा परिषदेत विविध 16 विभाग आहेत. त्यामुळे एखादी फाईल कोणत्या विभागात आहे हे शोधण्यासाठी खूप वेळ जात होता. मात्र ई टपाल सेवेमुळे कोणती फाईल कुठे आहे ते लगेच कळणार आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना फाईल दुसऱ्या विभागात गेली असे सांगता येणार नाही. विश्व हिंदू परिषद बजरंग दल देवगिरी प्रांत छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्राचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीला विश्व हिंदू परिषद स्थापनेस 2024 साली 60 वर्षे पूर्ण होत असून छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्याला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने देशभरात छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे आगमन 10 ऑक्टोबर रोजी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये झाले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. याप्रसंगी बबन महाराज यांनी जनजागरण यात्रेविषयी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, सध्या समाजामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण होत असून प्रत्येकाने आपल्या धर्मानुसार वागण्याची गरज आहे. त्याचबरोबर देश धर्मावर येणारी संकटे थोपवणे, हिंदू मुलामुलींना लव जिहादच्या नावाखाली फसवले जात असून युवकांना संस्कारी बनवणे, त्याचबरोबर हिंदू जनजागरण सह शिवरायांचे विचार समाजात रुजवणे आदींबद्दल माहिती दिली. याप्रसंगी विश्वास कांबळे, विजय वाघमारे, प्राध्यापक शहाजी चेडे, नगरसेवक राजू कवडे, सुहास कवडे, विधिज्ञ देशमुख, वीरेंद्र उंद्रे, शेतकरी संघटनेचे गजानन भारती, तुकाराम शिंदे, संजय कवडे, संकेत फाटक, तुषार कवडे आदींची उपस्थिती होती. समाजाने विचारसरणीची गरज वाटणारे समाजाला आलेल्या जीवनामध्ये स्वच्छता तर त्यासाठी आजच्या काळात वेगवेगळ्या विचारांचे व्हायरस समाजात कुटुंबात देशात आणि त्याचबरोबर सध्या इस्रायल व दहशतवादी संघटनेच्या मार्फत आपल्याला टीव्हीवरती प्रसारणात एक युद्ध जन्मस्थिती पाहायला मिळत आहे. आणि त्या साधूसमोर एक इंडायरेक्टपणाने आपल्या अवैचारिकतेची घुसखोरी निर्माण व्हायला लागली. ती जर हाणून पाडायची असेल तर छत्रपतींच्या विचारांची गरज आहे आणि ती विचारसरणी समाजामध्ये आणण्यासाठी जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथील मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम क्रमांक मिळवला आहे.
कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथील क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी धाराशिव कार्यालयाच्या वतीने तुळजापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत महाविद्यालयीन मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम क्रमांक मिळवला। यामध्ये कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग बरोबर विजय मिळवला। यावेळी सानिका अवताडे हिने पिचिंग तर कोमल डोरले हिने कॅचिंग केली। पायल अवताडे, ऋतुजा पवार, देवयानी चेडे यांनी बेस्ट फील्डिंग केली। साक्षी शिंगटे, केंगा रॅशा, नम्रता हांडे, प्रतीक्षा भगत, दिव्या कांबळे यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले। या संघाची दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी नांदेड येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। मुलांच्या संघानेही कुलस्वामिनी ज्युनियर कॉलेज बरोबर अतिशय उत्कृष्ट बॅटिंग व क्षेत्ररक्षण केले। यामध्ये मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळवले। या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र कठारे, क्रीडा शिक्षक प्राध्यापक शशिकांत सरवदे, प्राध्यापक अजित तिकटे, प्राध्यापक सुनील आवारे, प्राध्यापिका छाया नखाते, प्राध्यापिका प्राजक्ता मोरे यांनी त्यांचा सत्कार केला व मुलींच्या संघास नांदेड येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। सेनगाव शहरातील महावितरण कार्यालयासमोर 132 केव्हीच्या मेन ताराला शॉर्ट लागून एक जणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। सेनगाव शहरातील महावितरण कार्यालयासमोर 132 केव्हीच्या मेन तारेला शॉर्ट लागून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली असून सदरील मृताचे नाव अशोक लीलाधर तोष्णीवाल असे आहे। दुकानाच्या 3ऱ्या मजल्याच्या छतावरील साफसफाई काम करण्यासाठी ते गेले असता लोखंडी अँगल बाजूला करते वेळेस अँगलचा तोल गेल्याने 132 केव्हीच्या तारेवर अँगल चिटकल्याने त्यांना शॉक लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 9 ऑगस्ट रोजी घडली असून नागरिकांनी धावत जाऊन उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले। घटनास्थळी पोलिसांनी येऊन पंचनामा केला व पुढील तपास सेनगाव बीट जमादार चव्हाण हे करत आहेत। दर्शनाला गेला होता। बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। जिल्हा परिषदेतील कामकाजात येणार पारदर्शकता आणि गतिमानता, ई टपाल प्रणालीची झाली सुरुवात। आयुष्याच्या रंगमंचावर पात्र साकारताना आपली जबाबदारी, भूमिका, कर्तव्य महत्वाचे, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींचे प्रतिपादन। श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव आला दृष्टिक्षेपात। परडी बनवण्यात बुरुड कारागीर झाले व्यस्त, तर शहरात मंडप थाटण्यास झाली सुरुवात। आणि नवरात्र महोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत साजरा करा, पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांचे शांतता कमिटीच्या बैठकीत आवाहन। या बातम्यांसह इथेच थांबूयात। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।